शिवनेरी किल्ल्यावरती शिवजन्माचा उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आणि आपण पाहतोय की किल्ल्याला आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। पाळणा घरामध्ये आपण पाहतोय की शिवजन्माचा पाळणा जो आहे तो हलणार आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती करण्यात आलेली आहे। मराठा सेवा संघाच्या वतीनं दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावरती शिवजन्माचा उत्साह जो आहे तो साजरा केला जातो आणि आपण पाहतोय की आकर्षक अशी रांगोळी जी आहे ती सुद्धा शिवनेरी किल्ल्यावरती काढण्यात आलेली आहे। ज्या महिला खरं तर पाळणा म्हणणार आहेत आपण पाहतोय की बाळ शिवाजी जे आहेत ते सुद्धा किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत। एकंदरीतच काय तर उत्साहाचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळतंय। शिवप्रेमी मोठ्या संख्येनं शिवनेरी किल्ल्यावरती शिवजयंतीच्या निमित्तानं दाखल होत असतात आणि हा सगळा उत्साह जो आहे या ठिकाणी पाहायला मिळतोय। खरं तर याच महिला ज्या आहेत त्या पाळणा घरामध्ये शिवजन्माचा पाळणा जो आहे तो म्हणणार आहेत। कसं वातावरण आहे, कसं वाटतंय? एकदम शिवमय, एकदम काय तुमची काय प्रतिक्रिया? छान वाटतं, एकदम शिवमय आल्यासारखं। आता तुम्ही पाळणा घरामध्ये शिवजन्माचा पाळणा म्हणणार आहात, आमच्या प्रेक्षकांसाठी पाळणा सादर करायचा करा सुरुवात। 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी भूमीला पुत्र लाभला, अवघ्या भूमीला आनंद झाला, राजा शिवाजी गजर झाला, जो जो शिवराया जो 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 शिवराया जो जो, बालपणीचा काळ सुखाचा दडा गिरविला त्यांनी स्वराज्याचा, तुकोबा लाभले राजांना, जो जो शिवराया जो 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 शिवराया जो जो, जिजाऊ मातेने केले संस्कार, स्वतंत्र प्रेरणेने घेतला आकार, शहाराजांचे स्वप्न साकार, जो जो शिवराया जो। पाहतोय की हा सगळा उत्साह जो आहे तो शिवनेरी किल्ल्यावरती पाहायला मिळतोय। शिवप्रेमी जे आहेत ते सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी पाळणा घरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावरती भगवं वातावरण जे आहे शिवमय वातावरण झालेलं आहे आणि ही शिवनेरीची सकाळ शिवप्रेमींसाठी आनंदाची आणि उत्साहाची ठरताना पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, किल्ले शिवनेरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।